भारताचं संविधान म्हणजे तो सर्वोच्च दस्तऐवज आहे जो आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाला एक दिशा देतो, हं. मूलभूत हक्क देतो. पण एक खूपच आश्चर्यकारक गोष्ट आहे. काय बरं? म्हणजे जर मी असं म्हटलं की या संपूर्ण संविधानात आरोग्याचा अधिकार किंवा राईट टू हेल्थ हा शब्दशः कुठेही मूलभूत अधिकार म्हणून स्पष्टपणे लिहिलेला नाही, तर साहजिकच आश्चर्य वाटेल. राईट. हो ना. म्हणजे हे वरवर पाहता खूप विरोधाभासी वाटतं. अगदी. एका बाजूला आजारपण, रुग्णालय, उपचारांचा खर्च या सर्व गोष्टी माणसाच्या आयुष्यात इतक्या निर्णायक असतात आणि दुसरीकडे देशाच्या सर्वोच्च कायद्यात त्याचा थेट उल्लेख नाही. ही खरोखरच विचार करायला लावणारी गोष्ट आहे. खरे. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच कायदेशीर आणि वैद्यकीय जगाच्या गुंतागुंतीच्या प्रवासाला निघणार आहोत. हो, आपल्याकडे लॉ अँड मेडिसिन LLB या अभ्यासपूर्ण स्रोतातून वैद्यकीय आणि कायदेशीर क्षेत्राशी संबंधित काही अत्यंत महत्त्वाच्या नोंदी आहेत. अगदी बरोबर. आणि या माहितीच्या आधारे आपण भारताच्या वैद्यकीय कायदेशीर रचनेचा म्हणजेच मेडिको लीगल फ्रेमवर्कचा एक स्पष्ट माइंड मॅप तयार करणार आहोत. येस, म्हणजे संविधानातील कलमांपासून ते गल्लीतल्या एका छोट्या दवाखान्याच्या उभारणीपर्यंत आणि मोठ्या कॉर्पोरेट इस्पितळांच्या मान्यतेपासून ते थेट डॉक्टरांवर नियंत्रण ठेवणाऱ्या कायद्यापर्यंत हा संपूर्ण प्रवास आज आपण उलगडणार आहोत. हा खरोखरच एक विलक्षण प्रवास आहे. कारण बघा, जेव्हा आपण वैद्यकीय क्षेत्र आणि कायदा या दोन गोष्टी एकत्र पाहतो तेव्हा ते केवळ कागदावरचे नियम उरत नाहीत. त्यांचा थेट संबंध माणसाच्या जगण्याशी येतो, बरोबर? अगदी. मरण जीवनाच्या प्रश्नांशी येतो. आजारपण हे कधीच सांगून येत नाही आणि जेव्हा एखादी व्यक्ती वैद्यकीय व्यवस्थेचा दरवाजा ठोठावते तेव्हा ती व्यवस्था कोणत्या नियमांवर, कोणत्या पायावर उभी आहे हे समजून घेणं अत्यंत आवश्यक असतं. नक्की. तुम्ही मगाशी जो संविधानाचा मुद्दा मांडलात तिथूनच या खऱ्या कथेला सुरुवात होते. संविधानात थेट आरोग्याचा अधिकार असा उल्लेख नसला तरी सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी संविधानाचा अर्थ इतक्या सुंदरपणे उलगडून दाखवला आहे की आज आरोग्याला मूलभूत अधिकाराचा दर्जा प्राप्त झाला आहे. ठीक आहे, आपण हे उलगडून पाहूया. जर संविधानात हा अधिकार थेट लिहिलेला नाही तर तो आपल्यापर्यंत पोहोचला कसा? म्हणजे इथे स्रोतांमध्ये कलम 21चा संदर्भ वारंवार येतोय. हो, संविधानातील कलम 21 हे राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी म्हणजेच जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क बहाल करतं. अच्छा. सुरुवातीच्या काळात जगणं म्हणजे केवळ श्वास चालू असणं एवढाच त्याचा मर्यादित अर्थ घेतला जायचा. पण सर्वोच्च न्यायालयाने अनेक खटल्यांमध्ये या कलमाचा अर्थ अधिक व्यापक केला. म्हणजे नक्की कसा? न्यायालयाने स्पष्ट केलं की माणसाचं जगणं हे केवळ प्राण्यासारखं जिवंत राहणं असू शकत नाही. त्याला सन्मानाने जगता आलं पाहिजे. सन्मानाने जगणं. हो. आणि विचार करा, जर एखाद्या व्यक्तीला गंभीर आजार असेल आणि केवळ पैशाअभावी किंवा सुविधेअभावी त्याला उपचार नाकारले गेले तर तो सन्मान कुठे राहतो? बरोबर आहे. तो तर एक प्रकारे अन्यायच आहे. तेच तर. त्यामुळे सन्मानाने जगण्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असणे हे पूर्वाट आहे हे न्यायालयाने अधोरेखित केले. आणि अशा प्रकारे आरोग्याचा अधिकार हा कलम 21च्या छत्राखाली एक अविभाज्य आणि मूलभूत अधिकार बनला. एक मिनिट, म्हणजे संविधानातील कलम 21 हे एका विशाल छत्रीसारखं आहे असं म्हणता येईल? अगदी योग्य उपमा आहे. ज्याप्रमाणे छत्री आपल्याला पावसात भिजण्यापासून वाचवते, तशीच ही कायदेशीर छत्री एखाद्या असहाय्य व्यक्तीला उपचारांअभावी आपला सन्मान गमावण्यापासून आणि वाऱ्यावर सोडले जाण्यापासून वाचवते. होय, हे असंच काम करतं. हे खरोखरच खूप आश्वासक आहे. पण मला एका गोष्टीचं कुतूहल आहे. म्हणजे कागदावर हे खूप आदर्श वाटतं, पण प्रत्यक्ष रस्त्यावर जेव्हा अपघात होतो किंवा एखादी आणीबाणीची वेळ येते तेव्हा हे कसं काम करतं? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. कारण मला आठवतंय की पूर्वीच्या काळी डॉक्टर पोलिसांच्या कारवाईला खूप घाबरायचे. म्हणजे कुणी अपघातात जखमी झालं तर डॉक्टर हात लावायला तयार नसायचे. तुम्हाला सांगतो, तो भारताच्या वैद्यकीय कायदेशीर इतिहासातील एक अतिशय काळाकुट्ट आणि भयानक काळ होता. बापरे, इतका वाईट होता का तो काळ? हो ना. 1989च्या म्हणजे 1989च्या आधीची परिस्थिती अशी होती की रस्त्यावर एखादा गंभीर अपघात झाला तर लोक त्या जखमी व्यक्तीला रुग्णालयात घेऊन यायला घाबरायचे. कारण पोलिसांचा ससीमिरा पाठी लागेल ही भीती असायची. अगदी.
आणि दुर्दैवाने जर कोणी घेऊन गेलेच तरी खाजगी किंवा सरकारी डॉक्टर त्यांच्यावर लगेच उपचार करत नसत. ते सांगायचे की ही मेडिको लीगल केस आहे, म्हणजे MLC आहे. अच्छा, आधी पोलिसांना बोलवा असं म्हणायचे ते. हो, आधी पोलिसांना बोलवा, त्यांचा रिपोर्ट येऊ द्या, मगच आम्ही हात लावू. तोपर्यंत तो अपघातग्रस्त माणूस अक्षरशः तडफडून जीव सोडत असे. हे तर अंगावर काटा आणणारे. एखादा माणूस डोळ्यांसमोर रक्ताच्या थारोळ्यात पडलाय आणि डॉक्टर केवळ पोलिसांच्या कागदपत्रांची वाट पाहत थांबलेत. हे भयानक आहे. डॉक्टरांना पोलिसांच्या चौकशीचा, कोर्टात वारंवार साक्षीसाठी जाण्याचा इतका धसका असायचा की ते जीव वाचवण्यापेक्षा कायदेशीर प्रक्रियेला जास्त महत्त्व देत असत. मग हा बदल नेमका कधी आणि कसा झाला? म्हणजे आज परिस्थिती अशी नाहीये सुदैवाने. हा बदल घडवून आणला एका ऐतिहासिक खटल्याने, परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया. परमानंद कटारा. हो, हे एक सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी ही अमानवीय परिस्थिती सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. यावर न्यायालयाने जो निर्णय दिला तो आजच्या वैद्यकीय कायद्याचा पाया आहे असं मी म्हणेन. अच्छा, न्यायालयाने काय सांगितलं त्यात? न्यायालयाने अगदी स्पष्ट शब्दात, कोणतीही पळवाट न ठेवता सांगितलं की मानवी जीव वाचवणे हे सर्वोच्च कर्तव्य आहे. म्हणजे पोलिसांच्या प्रक्रियेपेक्षाही जास्त? होय, अपघातग्रस्तांना वाचवणं हे पोलिसांच्या कायदेशीर प्रक्रियेपेक्षा, पैशांच्या प्रश्नांपेक्षा किंवा कोणत्याही लाल फितीच्या कारभारापेक्षा अनन्यसाधारण महत्वाचं आहे. अरे वा. कोणताही डॉक्टर, मग तो सरकारी असो वा खाजगी, कोणत्याही गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णाला प्राथमिक उपचारांसाठी नकार देऊ शकत नाही. आधी जीव वाचवा, कायद्याचे सोपस्कार नंतर पार पाडता येतील. हा, खरोखरच एक मोठा आहा मोमेंट आहे. म्हणजे न्यायालयाने डॉक्टरांच्या डोक्यावर असलेली पोलिसांची ती भीतीच काढून टाकली आणि मानवी जीवाला सर्वोच्च स्थानी ठेवलं. अगदी तसंच. यासोबतच आपण स्रोतांमध्ये कलम 47 बद्दलही वाचलंय. ते कलम सरकारला त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देतं, बरोबर? होय, कलम 47 हे मार्गदर्शक तत्वांचा भाग आहे, म्हणजे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. ते राज्यकर्त्यांना सांगतं की लोकांचं पोषणमान आणि राहणीमान उंचावणं, तसेच सार्वजनिक आरोग्य सुधारणं हे राज्याचं प्राथमिक कर्तव्य आहे. हे कलम थेट न्यायालयात जाऊन मागता येत नसलं तरी सरकार ज्या आरोग्यविषयक योजना आखतं, रुग्णालये बांधतं, लसीकरण मोहीम राबवतं, त्या सर्वांमागे या कलम 47चीच प्रेरणा असते. हे ऐकायला खूप तर्कसंगत वाटतंय. संविधानाने अधिकार दिला, न्यायव्यवस्थेने परमानंद कटारा खटल्यातून तो संरक्षित केला आणि कलम 47ने सरकारला कामाला लावलं. अगदी बरोबर. पण कागदावर असलेला हा आरोग्याचा अधिकार प्रत्यक्षात तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचतो कसा? हा खूप प्रॅक्टिकल प्रश्न आहे. म्हणजे समजा शहरापासून 500 किलोमीटर दूर असलेल्या एका खेड्यातील व्यक्तीला हा अधिकार कसा वापरता येईल? इथूनच आपण भारताच्या आरोग्य सेवेच्या प्रत्यक्ष रचनेकडे, म्हणजेच आपल्या त्रिस्तरीय किंवा 3 टियर माइंड मॅपकडे वळतो. अगदी योग्य जोडणी केलीत. ही त्रिस्तरीय यंत्रणा समजून घेणं अत्यंत रंजक आहे, कारण कोणताही एकच दवाखाना सगळ्या आजारांवर आणि संपूर्ण लोकसंख्येवर उपचार करू शकत नाही. हो ना, ते शक्यच नाहीये. पण त्यासाठी एका सुनियोजित साखळीची गरज असते, आणि भारताची आरोग्य व्यवस्था याच साखळीवर, म्हणजे प्रायमरी, दुय्यम आणि तृतीयक अशा 3 स्तरावर उभी आहे. अच्छा, मग आपण प्राथमिक म्हणजेच प्रायमरी हेल्थ केअरपासून सुरुवात करूया. यामध्ये प्रामुख्याने प्रायमरी हेल्थ सेंटर्स येतात, ज्याला आपण PHC म्हणतो, आणि उपकेंद्रे, डिस्पेन्सरीज येतात. हो. मला वाटतं गावांमध्ये आणि छोट्या वस्त्यांमध्ये ही उपचारांची पहिली फळी असते. होय, आणि या फळीचं मुख्य उद्दिष्ट केवळ आजार बरे करणं नसतं, तर आजार होऊच न देणं, म्हणजेच प्रिव्हेंटिव्ह केअर हे असतं. म्हणजे लसीकरण वगैरे. अगदी. लहान मुलांचं लसीकरण करणे, गरोदर महिलांची काळजी घेणे, मलेरिया किंवा डेंग्यूसारख्या साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवणे आणि सर्दी तापासारख्या सामान्य आजारांवर मोफत किंवा अत्यंत अल्प दरात उपचार करणे, हा स्तर थेट समुदायाशी जोडलेला असतो. पण जेव्हा एखादा आजार या प्राथमिक केंद्राच्या आवाक्याबाहेर जातो, तेव्हा दुय्यम किंवा सेकंडरी लेव्हलची भूमिका सुरू होते, बरोबर? बरोबर. जेव्हा PHC मधील डॉक्टर्सच्या लक्षात येतं की एखाद्या रुग्णाला तज्ज्ञांच्या सल्ल्याची, एक्स-रे किंवा सोनोग्राफीसारख्या अधिक तपासणीची किंवा एखाद्या साध्या शस्त्रक्रियेची गरज आहे, तेव्हा त्याला पुढच्या स्तरावर पाठवलं जातं. म्हणजे जिल्हा रुग्णालयांमध्ये? हो, जिल्हा स्तरावरील रुग्णालय किंवा छोटी मल्टीस्पेशालिटी इस्पितळे. इथे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असतात, काही मोजके ICU बेड्स असतात आणि बाळंतपणातील गुंतागुंत किंवा अपेंडिक्ससारख्या शस्त्रक्रिया करण्याची सोय असते. आणि मग सर्वात शेवटी येते तृतीयक, म्हणजेच टर्शरी लेव्हल.
याला आपण आरोग्य व्यवस्थेचा सर्वोच्च बिंदू म्हणू शकतो. अगदी. यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असलेली मोठी रुग्णालये आणि अतिशय प्रगत अशी कॉर्पोरेट इस्पितळे येतात. जिथे खूप क्रिटिकल केअर मिळते. हो, इथे कॅन्सरवरील अद्ययावत उपचार, बायपास सर्जरी, अवयव प्रत्यारोपण म्हणजे ऑर्गन ट्रान्सप्लांट अशा अत्यंत जटिल आणि गुंतागुंतीच्या वैद्यकीय प्रक्रिया होतात. इथे जागतिक दर्जाच्या सुविधा असतात, पण त्या बऱ्याचदा अतिशय महागड्या असतात. पण इथे माझ्या मनात एक प्रश्न निर्माण होतो. म्हणजे एका बाजूला मोफत उपचार देणारी गावांमधील PHC आहे आणि दुसऱ्या बाजूला लाखो रुपये आकारणारी 5 स्टार हॉटेलसारखी दिसणारी शहरातील कॉर्पोरेट इस्पितळे आहेत. हां, या दोन टोकांमध्ये संतुलन कसं राखलं जातं? हा एक प्रचंड मोठा विरोधाभास वाटत नाही का? वरवर पाहता हा विरोधाभास वाटू शकतो, पण या प्रत्येक स्तराची स्वतःची अशी एक निश्चित आणि अपरिहार्य भूमिका आहे. कसं आहे, या त्रिस्तरीय व्यवस्थेकडे एक फिल्टरसारखं पहा. फिल्टर म्हणजे गाळणीसारखं. होय. विचार करा, जर साध्या तापासाठी, खोकल्यासाठी किंवा साध्या लसीकरणासाठी सगळेच लोक थेट मोठ्या कॉर्पोरेट किंवा जिल्हा रुग्णालयात गेले, तर काय होईल? बापरे, ती रुग्णालय अक्षरशः कोसळून पडतील. तिथे पाय ठेवायलाही जागा उरणार नाही. अगदी हेच. आणि या रुग्णांना खरंच तातडीच्या मोठ्या उपचारांची गरज आहे, त्यांना वेळेवर उपचारच मिळणार नाहीत. म्हणूनच PHC आणि छोटे दवाखाने हे या गर्दीचा ताण कमी करण्यासाठी गाळणीसारखं काम करतात. ज्याला ज्या पातळीवरच्या उपचारांची गरज आहे त्याला ते तिथे मिळायला हवेत. एका साध्या तापासाठी सुपर स्पेशालिस्टचा वेळ खर्च करणे ही वैद्यकीय संसाधनांची प्रचंड मोठी नासाडी आहे. आणि इथेच ही गोष्ट खऱ्या अर्थाने रंजक ठरते. कारण जर ही मोठी इस्पितळं इतकी प्रगत आहेत, तिथे सर्व आधुनिक सोयी आहेत, तर आपल्या गल्लीतल्या कोपऱ्यावर असणारे छोटे दवाखाने आणि नर्सिंग होम्स अजूनही का टिकून आहेत? हा खूप चांगला मुद्दा आहे. अनेकदा आपण पाहतो की या छोट्या दवाखान्यांमध्ये बसायला धड जागा नसते, जुन्या पद्धतीची रचना असते, तरीही लोक आजारी पडले की आधी तिथेच धाव घेतात. असं का? येथे सर्वात आकर्षक बाब अशी आहे की वैद्यकीय क्षेत्र केवळ यंत्रावर चालत नाही, तर ते मानवी विश्वासावर चालते. हो ना, विश्वास खूप महत्वाचा असतो. आणि हे छोटे दवाखाने स्थानिक समुदायाच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या विश्वासावर उभे असतात. मोठे कॉर्पोरेट हॉस्पिटल तांत्रिकदृष्ट्या कितीही प्रगत असले तरी तेथील वातावरण अनेकदा खूप औपचारिक, यांत्रिक आणि माणसाला घाबरवून सोडणारं वाटू शकते. हे मात्र खरंय. तिथे गेल्यावर एक वेगळीच धाकधूक असते. पण गल्लीतला तो फॅमिली डॉक्टर त्या रुग्णाच्या कुटुंबाला, त्यांच्या आर्थिक परिस्थितीला, त्यांच्या जुन्या आजारांना वर्षानुवर्ष ओळखत असतो. तो केवळ नाडी तपासत नाही, तर तो कुटुंबाची विचारपूस करतो. अगदी बरोबर. तांत्रिक मर्यादा असूनही लोकांचा त्यांच्यावर असलेला हा भावनिक विश्वासच या छोट्या दवाखान्यांचा सर्वात मोठा पाया आहे. पण आपण हे विसरून चालणार नाही की या छोट्या दवाखान्यांना अनेक गंभीर मर्यादांना सामना करावा लागतो. हो, तेही तितकंच खरंय. मला नेहमी वाटायचं की एक खोली भाड्याने घेतली, एक स्टेथोस्कोप घेतला आणि एक टेबल टाकलं की झाला दवाखाना सुरू. पण सूत्रांमधील माहिती वाचून माझे डोळेच पांढरे झाले. हो, हा गैरसमज अनेकांना असतो. एखादा छोटा दवाखाना उभा करणं ही किती भयंकर प्रशासकीय कसरत आहे हे त्यातून समजतं. आजच्या काळात एक छोटा दवाखाना किंवा नर्सिंग होम सुरू करणे आणि ते चालवणे हे एखाद्या मोठ्या कंपनीच्या व्यवस्थापनापेक्षा कमी नाही. पहिली आणि सर्वात मोठी अडचण असते ती पैशांची आणि जागेची. हो, शहरांमध्ये जागेचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे कमी जागेत जास्तीत जास्त रुग्णांना सामावून घेताना अनेकदा गर्दीचा प्रश्न निर्माण होतो. आणि केवळ जागा मिळवली म्हणजे प्रश्न सुटत नाही. कायदेशीर प्रक्रिया तर त्याहून किचकट आहे. म्हणजे वैद्यकीय परवाना किंवा मेडिकल लायसन्स मिळवणं हा तर फक्त पहिला टप्पा झाला. हो, तो फक्त बेस आहे. त्यानंतर अग्निशमन दलाची परवानगी म्हणजे फायर सेफ्टी NOC आणावी लागते. विचार करा, एका डॉक्टरला रुग्णांना तपासण्याऐवजी अग्निशमन विभागाच्या वाऱ्या कराव्या लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा नियम म्हणजे कचरा आणि प्रदूषण नियंत्रण, म्हणजेच बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट. अच्छा, म्हणजे तो लाल आणि पिवळ्या डब्यांमधला कचरा. अगदी तेच. रुग्णालयात वापरल्या गेलेल्या रक्ताने माखलेल्या सुया, कापूस, बँडेज, मुदतबाह्य औषधे हे सर्व सामान्य कचराकुंडीत फेकून चालत नाही. त्यामुळे रोगराई पसरेल. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अत्यंत कडक नियम असतात आणि त्यासाठी विशिष्ट एजन्सीजची नेमणूक करावी लागते. शिवाय योग्य प्रशिक्षित नर्सेस आणि वॉर्ड बॉयज मिळवणं
आपत्कालीन परिस्थितीसाठी ऑक्सिजन सिलेंडर्सची नेहमी सोय ठेवणं, रुग्णवाहिकेचा नंबर तयार ठेवणं, हे सगळं एकाच डॉक्टरला पाहावं लागतं. हो, हे सगळं मॅनेज करताना खूप दमछाक होते. हे चालवण्याचा वाढता खर्च आणि कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करताना तो गल्लीतला डॉक्टर बहुतांश वेळ डॉक्टर कमी आणि प्रशासकीय अधिकारीच जास्त वाटू लागतो. पण तरीही या सर्व कडक नियमांमागे एक ठोस कारण आहे आणि ते म्हणजे रुग्णांची सुरक्षा. ते खरं आहे, पण त्यात एक गोम आहे. रुग्णांची सुरक्षा फक्त कागदोपत्री नियम पाळून सुनिश्चित होत नाही. म्हणजे प्रत्यक्ष काय होतं ते महत्वाचं. हो, प्रत्यक्ष उपचारांच्या वेळी काय होते हे अधिक महत्वाचे असते. आणि इथूनच आपण आपल्या चर्चेच्या पुढच्या अत्यंत महत्वाच्या टप्प्याकडे येतो, गुणवत्ता आणि सुरक्षिततेची खात्री. बरोबर. म्हणजे आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो आणि तिथलं जेवण खराब लागलं तर आपण तिथे पुन्हा जात नाही. पण रुग्णालयाच्या बाबतीत ट्रायल अँड एरर करता येत नाही. तिथे थेट जीवाचा प्रश्न असतो. अगदी 100% खरंय. मग एखाद्या रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकांना कसं समजणार की हे रुग्णालय खरोखरच सुरक्षित आहे, कोणतीही मोठी शस्त्रक्रिया करताना तिथे काही चूक तर होणार नाही ना? इथे स्टँडर्ड्स आणि प्रमाणपत्रांची म्हणजेच ॲक्रेडिटेशनची भूमिका येते. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात पाहिलं तर गुणवत्ता मोजण्यासाठी काही जागतिक मापदंड असतात. म्हणजे जसं आपण ISI मार्क बघतो तसं काहीसं. हो, तसंच आरोग्य क्षेत्रातही ISO आणि NABH सारख्या संस्था हीच भूमिका बजावतात. ISO म्हणजेच इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन. हे आंतरराष्ट्रीय मानक आहे जे केवळ रुग्णालयांसाठीच नाही तर अनेक उद्योगांसाठी वापरलं जातं. ते प्रक्रियांवर लक्ष ठेवतं. हो, ते याची खात्री करतं की संस्थेचं व्यवस्थापन आणि प्रक्रिया एका निश्चित आणि सुरक्षित मानकांनुसार चालत आहेत. पण रुग्णालयांच्या संदर्भात NABH हे नाव आपण वारंवार ऐकतो, नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स. हे भारतीय रुग्णालयांसाठीचं सर्वोच्च प्रमाणपत्र मानलं जातं. अगदी बरोबर. पण मला इथे थोडा स्पष्टवक्तेपणाने एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा ना. बऱ्याच रुग्णालयांच्या रिसेप्शनवर हे NABHचं प्रमाणपत्र एका मोठ्या फ्रेममध्ये लावून ठेवलेलं असतं. पण हे केवळ एक प्रमाणपत्र भिंतीवर लावल्याने खरोखरच ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाला मिळणाऱ्या उपचारात काही फरक पडतो का? की हे फक्त एक मार्केटिंगचं साधन आहे? हा अत्यंत रास्त आणि अनेकांच्या मनात येणारा प्रश्न आहे. पण NABH हे केवळ एखाद्या पदवीसारखं प्रमाणपत्र नाही जे एकदा परीक्षा दिली की कायमस्वरूपी मिळतं. ती त्या रुग्णालयाच्या संपूर्ण कार्यपद्धतीची अत्यंत कठोर, सूक्ष्म आणि सातत्यपूर्ण तपासणी असते. म्हणजे एकदा मिळालं की सुटले असं नाहीये? अजिबात नाही. हे प्रमाणपत्र मिळवणे म्हणजे रुग्णालयाने स्वतःला अनेक कडक नियमांमध्ये बांधून घेणे होय. आणि दर ठराविक काळाने त्याची तपासणी होते. अच्छा, हे कसं काम करतं? त्याचे काही प्रत्यक्ष फायदे सांगता येतील का? नक्कीच. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वैद्यकीय चुका किंवा मेडिकल एरर्स कमी होणे. उदाहरणार्थ? विचार करा, एखाद्या रुग्णाला A पॉझिटिव्ह रक्त द्यायचं आहे, पण घाई गडबडीत B पॉझिटिव्ह दिलं गेलं. किंवा शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णाच्या पोटात एखादं कापसाचं बोळं राहिलं. बापरे, हे तर खूप भयानक आहे. हो, या मानवी चुका आहेत आणि त्या जीवघेण्या ठरू शकतात. NABH मानांकन असलेल्या रुग्णालयात अशा गोष्टी टाळण्यासाठी चेकलिस्ट आणि प्रोटोकॉल्स म्हणजे लिखित नियम असतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीची एक ठरलेली पद्धत असते. अगदी. शस्त्रक्रियागृहात भूल देण्यापासून ते उपकरणे निर्जंतुक करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीची एक लेखी कार्यपद्धती असते. प्रशिक्षित कर्मचारीच काम करत आहेत ना, आपत्कालीन परिस्थितीत विजेचा बॅकअप सेकंडभरात सुरू होतोय ना, या सर्वांची वेळोवेळी तपासणी केली जाते. म्हणजे हे एखाद्या विमान प्रवासासारखं आहे. विमान उडण्यापूर्वी पायलट जशी प्रत्येक गोष्टीची चेकलिस्ट तपासून पाहतो, जेणेकरून हवेत गेल्यावर कोणतीही मानवी चूक होऊ नये. अगदी तसंच. अचूक उपमा दिलीत. हे समजून घेतल्यावर लक्षात येतं की हे प्रमाणपत्र केवळ दिखावा नसून ती रुग्णांच्या जीवाशी खेळ होऊ न देणारी एक अदृश्य सुरक्षा यंत्रणा आहे. हो, आणि यामुळेच रुग्णांचा रुग्णालयावरील आणि संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास वाढतो. हे खूपच स्पष्ट झालं. इस्पितळांच्या भिंती, तिथले नियम आणि उपकरणांच्या गुणवत्तेविषयी आपण बोललो. पण या सर्व आधुनिक यंत्रणा चालवणारे हात कोणाचे असतात? अर्थातच डॉक्टरांचे. येस, डॉक्टरांचे. पांढऱ्या कोटातील या देवांवर आणि ते ज्या प्रक्रियेतून तयार होतात त्या शिक्षणावर नियंत्रण कोण ठेवतं? हा आपल्या माइंडमॅपचा पुढचा आणि अत्यंत कळीचा मुद्दा आहे. आणि त्यासाठीच अस्तित्वात आला नॅशनल मेडिकल कमिशन ॲक्ट म्हणजेच NMC ॲक्ट 2019. होय,
वैद्यकीय शिक्षण आणि व्यवसायाच्या क्षेत्रात हा कायदा म्हणजे एक मोठी क्रांतीच मानली जाते. क्रांती ती कशी? या कायद्याने जवळजवळ 7 दशके अस्तित्वात असलेल्या जुन्या मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाची म्हणजेच MCIची जागा घेतली. जुन्या व्यवस्थेवर अनेक वर्षांपासून खूप टीका होत होती. त्यात भ्रष्टाचाराचे आरोप होते, पारदर्शकतेचा अभाव होता आणि बदलत्या काळानुसार ती संस्था कमी पडत होती. म्हणजे एक प्रकारची मक्तेदारी होती तिथे. होय, त्या सर्व त्रुटी दूर करण्यासाठी हा नवा कायदा आणला गेला. या कायद्याची काही वैशिष्ट्य खरोखरच लक्षवेधी आहेत. म्हणजे सूत्रांनुसार सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेक्स्ट नॅशनल एक्झिट टेस्ट, या सामायिक अंतिम परीक्षेची ओळख. हो, नेक्स्ट हा खूप गेम चेंजर निर्णय आहे. हे मला खूप रंजक वाटलं, कारण पूर्वी कसं होतं की प्रत्येक विद्यापीठाच्या, राज्यांच्या परीक्षा वेगळ्या असायच्या, मूल्यमापनाचे निकष वेगळे असायचे. पण आता या नेक्स्ट परीक्षेमुळे काय बदलणार आहे? हा बदल खूप मोठा आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील पे टू पास किंवा विषमतेचा मार्ग बंद होतो. म्हणजे पैशांच्या जोरावर पास होणं थांबेल. अगदी बरोबर. आता असं होईल की तुम्ही भारतातील कोणत्याही महाविद्यालयातून शिक्षण घेतलेलं असू द्या, मग ते एखादं कोट्यावधी रुपये देणगी घेणारं खाजगी महाविद्यालय असो किंवा गुणवत्तेवर प्रवेश देणारं सर्वोच्च सरकारी महाविद्यालय असो, प्रत्यक्ष डॉक्टर म्हणून रुग्णाला हात लावण्यापूर्वी तुम्हाला या एकाच सामायिक चाचणीतून म्हणजे नेक्स्टमधून जावंच लागेल. यामुळे संपूर्ण देशभरातील डॉक्टरांच्या गुणवत्तेत आणि कौशल्यात एक समानता येईल. खरोखरच एक मास्टर स्ट्रोक आहे. म्हणजे गुणवत्ता सिद्ध केल्याशिवाय तुम्हाला प्रॅक्टिस करता येणार नाही. अजिबात नाही. आणि या कायद्यातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शुल्कावरील नियंत्रण. आपण सगळे जाणतो की खाजगी वैद्यकीय शिक्षण हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. हो, फी इतकी असते की सामान्य माणूस विचारही करू शकत नाही. पण या कायद्याने खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील 50% जागांच्या शुल्कावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार सरकारला दिला आहे. यामुळे मध्यमवर्गीय आणि गरीब घरातील हुशार विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षणाची दारं अधिक खुली होतील. हा एक अतिशय स्वागतार्ह निर्णय आहे. हे एवढं मोठं काम चालवण्यासाठी जुनी एकच संस्था मोडीत काढून या कायद्याने 4 प्रमुख मंडळं तयार केली आहेत. 4 बोर्ड्स. ही 4 मंडळं नेमकी कशी काम करतात? इथेच या कायद्याचं खरं यश दडलंय. जुन्या व्यवस्थेत एकाच संस्थेकडे सर्व अधिकार एकवटलेले होते, ज्यामुळे कामाचा ताण आणि गैरप्रकार वाढले होते. नव्या कायद्याने अधिकारांचं विभाजन केले आहे. सेपरेशन ऑफ पॉवर्स. अच्छा, म्हणजे कामं वाटून दिली आहेत. हो, हे एखाद्या मोठ्या कारखान्याच्या असेंब्ली लाईनसारखं काम करतं. पहिलं मंडळ आहे UGMEB, अंडर ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन बोर्ड. हे फक्त MBBS साठी असणार. अगदी बरोबर. हे केवळ प्रवेश आणि MBBSच्या सुरुवातीच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करते. दुसरं आहे PGMEB, पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन बोर्ड, जे डॉक्टर झाल्यानंतरच्या स्पेशलायझेशनच्या अभ्यासक्रमांवर नियंत्रण ठेवतं. म्हणजे MD, MS वगैरेसाठी. आणि तिसरं आणि अत्यंत महत्त्वाचं मंडळ म्हणजे MARB, मेडिकल असेसमेंट अँड रेटिंग बोर्ड. याचं काम आहे देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रत्यक्ष इमारती, तिथल्या सुविधा, शिक्षक यांची तपासणी करणे आणि त्यांना मान्यता देणे किंवा रद्द करणं. म्हणजे हे कॉलेजचं इन्स्पेक्शन करणार. आणि चौथं म्हणजे EMRB, एथिक्स अँड मेडिकल रजिस्ट्रेशन बोर्ड. हे मंडळ पोलिसांसारखं आणि नोंदणी कार्यालयासारखं काम करतं. म्हणजे डॉक्टरांचं रजिस्ट्रेशन इथे होतं. हो, देशभरातील डॉक्टरांची नोंदणी ठेवणे आणि कोणी वैद्यकीय नैतिकतेचं उल्लंघन करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करणे हे यांचं काम आहे. तर या सर्वांचा नेमका अर्थ काय होतो? जुनी व्यवस्था मोडीत काढून ही 4 नवीन मंडळे, नेक्स्ट परीक्षा आणि शुल्कावरील नियंत्रण आणून सामान्य माणसाच्या आयुष्यात काय बदल होणार आहे? जर आपण याला एका मोठ्या चित्राशी जोडलं ना, तर हा कायदा केवळ डॉक्टरांवर दंडात्मक नियंत्रण ठेवत नाहीये. तो संपूर्ण वैद्यकीय शिक्षणात पारदर्शकता आणि जबाबदारीची भावना आणत आहे. म्हणजे एकंदरीत सिस्टमच क्लीन होत आहे. अगदी. जेव्हा शिक्षणाचा दर्जा एका निश्चित साच्यातून तावून सुलाखून निघेल, प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता येईल आणि नैतिकतेवर बारकाईने लक्ष ठेवलं जाईल, तेव्हा भविष्यात देशाला केवळ पैशांच्या जोरावर पदवी मिळवलेले डॉक्टर मिळणार नाहीत, तर अधिक दर्जेदार, नीतिमत्ता जपणारे आणि खऱ्या अर्थाने जीव वाचवणारे डॉक्टर मिळतील. क्या बात आहे. हा कायदा भविष्यातील भारतासाठी एक सक्षम आणि पारदर्शक आरोग्य व्यवस्था निर्माण करण्याचं काम करत आहे. होय, अगदी तसंच. कमाल आहे.
आपण या चर्चेच्या अगदी सुरुवातीला जो माइंड मॅप तयार करायचं ठरवलं होतं तो आता पूर्णपणे स्पष्ट होत आहे. एक अत्यंत सुंदर आणि तर्कसंगत साखळी आपल्या डोळ्यांसमोर उभी राहिली आहे. हो, सर्व गोष्टी कशा जोडलेल्या आहेत हे आता दिसतंय. आपण सुरुवात केली ती संविधानातील कलम 21 आणि ऐतिहासिक परमानंद कटारा खटल्यापासून, ज्याने आपल्याला जगण्याचा आणि कोणत्याही परिस्थितीत उपचार मिळवण्याचा अधिकार दिला. त्यानंतर तो अधिकार घराघरात पोहोचवणारी प्राथमिक, दुय्यम आणि तृतीयक स्तरांची फिल्टरसारखी काम करणारी आरोग्य व्यवस्था आपण पाहिली. बरोबर. आणि त्यानंतर आपण गल्लीतल्या छोट्या दवाखान्यांच्या मर्यादा, त्यांच्यासमोरील प्रशासकीय आव्हाने आणि तरीही विश्वासावर टिकून राहण्याची त्यांची ताकद पाहिली. येस. पुढे जाऊन रुग्णांची सुरक्षितता निश्चित करणाऱ्या NABH सारख्या संस्थेचे कठोर नियम आणि शेवटी NMC ॲक्टद्वारे वैद्यकीय क्षेत्रात आणली गेलेली नवी शिस्त, नेक्स्ट परीक्षा आणि पारदर्शकता. हा संपूर्ण माइंड मॅप कसा एका साखळीसारखा जोडलेला आहे हे आज आपण उलगडलं. पण शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतो की ही सगळी माहिती सामान्य माणसासाठी का महत्त्वाची आहे? अगदी रास्त प्रश्न आहे. कारण ज्ञान हीच सर्वात मोठी ताकद आहे. एक सजग नागरिक म्हणून आपले हक्क काय आहेत हे आपल्याला माहीत असायला हवं. आपल्या आजूबाजूची आरोग्य व्यवस्था कशी चालते, केवळ दिखाव्याला न भूलता रुग्णालयाची गुणवत्ता कशी ओळखायची आणि डॉक्टर ज्या व्यवस्थेतून तयार होता तिची विश्वासार्हता काय आहे, हे सुरक्षित जीवन जगण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. अगदी सहमत आहे मी. जेव्हा तुम्ही एखाद्या रुग्णालयात पाऊल ठेवता तेव्हा तुम्हाला माहीत असायला हवं की ती व्यवस्था तुमच्या भल्यासाठी कोणत्या नियमांवर आणि कायद्यांवर उभी आहे. अगदी बरोबर. आणि जाता जाता एक मुद्दा असा आहे ज्याने मला खूप विचार करायला भाग पडला आणि मला वाटतं ऐकणाऱ्या प्रत्येकाने यावर नक्की विचार करावा. कोणता मुद्दा? आपण NMC कायद्याबद्दल बोललो. या कायद्याने आणखी एक अत्यंत धाडसी पाऊल उचललं आहे. ग्रामीण भागात जिथे पूर्णवेळ तज्ज्ञ डॉक्टर पोहोचू शकत नाहीत तिथे काम करण्यासाठी त्यांनी कम्युनिटी हेल्थ प्रोव्हायडर्सना काही विशिष्ट मर्यादेत प्राथमिक उपचार करण्यास मान्यता देण्यास प्रोत्साहन दिलं आहे. म्हणजे गावांमध्ये वेळेवर प्राथमिक उपचार मिळू शकतील? हो, पण विचार करा, भविष्यात जर ह्या कम्युनिटी हेल्थ प्रोव्हायडर्सना आधुनिक तंत्रज्ञानाची, टेलिमेडिसिनची आणि AIची जोड मिळाली तर काय होईल? हा खूपच इंटरेस्टिंग अँगल आहे. हे जे सुपरवायझरच्या हाताखालील आरोग्य सेवक आहेत तेच भविष्यात भारतीय ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा मुख्य कणा बनतील का? आणि तसं झालं तर येणाऱ्या काळात पूर्णवेळ 5 वर्ष शिकलेला तज्ज्ञ डॉक्टर आणि हे आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले आरोग्य सेवक यांच्यातील सीमारेषा पुसट होईल का? आणि याचा रुग्णांच्या सुरक्षिततेवर काय परिणाम होईल? हा प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे. भविष्यात आपली आरोग्य व्यवस्था कशी बदलेल हे पाहणं अत्यंत औत्सुक्याचं ठरणार आहे. नक्कीच. मला वाटतं आजच्या या माहितीच्या सखोल प्रवासानंतर आपण भारताच्या वैद्यकीय कायदेशीर रचनेचा जो एक गुंतागुंतीचा कोळसा होता तो घासून पुसून त्यातून हा माइंड मॅपचा पारदर्शक हिरा नक्की शोधून काढलाय. अगदी खरंय. खूपच छान चर्चा झाली आज. आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आणि वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच विचार करायला लावणाऱ्या आणि रंजक माहितीसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत निरोगी रहा आणि जागरूक रहा.